चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशांत बिराजदार फ्रॉम एम्स ना. आणि आजचा आपला टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. आजपासून आपण एक नवीन चॅप्टर घेणार आहोत. आता हे जे चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स हे आहे युनिट 5. ठीक आहे, 5वं युनिट आहे हे आपल्या केमिस्ट्रीमध्ये. चला, आता ह्या चॅप्टर मध्ये आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय काय राहणार, ठीक आहे, काय काय आपण शिकणार आहोत ते बघू आपण. सगळ्यात पहिले आपण बघू सिस्टम आणि सराउंडिंग्स. हे जे दोन टर्म्स आहे त्यांचा अर्थ काय आहे, ठीक आहे, याचे अर्थ काय असते ते बघू आपण. त्याच्यानंतर आपण बघू डिस्क्रिमिनेट बिटवीन क्लोज, ओपन अँड आयसोलेटेड सिस्टम्स. हे जे तीन प्रकारचे आपले सिस्टम्स राहतात ते बघू की यांच्यामध्ये आपण डिस्क्रिमिनेट म्हणजे डिफरन्शिएट कसं करायचं. ठीक आहे, की एक क्लोज सिस्टम आहे, दुसरा ओपन आहे आणि मग आयसोलेटेड सिस्टम आहे. तिसरं कॉन्सेप्ट जे आपण बघू ते आहे आपला एक्सप्लेन इंटरनल एनर्जी, वर्क अँड हीट. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते, वर्क आणि हीट. आता हे जे तिघही आहे यांचा युनिट जे आहे ते सेम असते. ठीक आहे, डायमेन्शनल अनालिसिस मध्ये आपण बघितलेला होता की यांचे युनिट आहे सेमच असते. मग त्याच्यानंतर आपण बघू स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्याला आपण एक्सप्रेस करू मॅथमॅटिकली. ठीक आहे, हे तीन लॉज राहतात आपले, असं तर 4 लॉज राहतात, पण आपण जे मुख्यतः 3 लॉज बघू. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण बघू फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. त्याच्यानंतर एनर्जी चेंजेस जे राहतात. ठीक आहे, आता कोणत्याही केमिकल सिस्टम मध्ये वर्क आणि हीटचं कॉन्ट्रीब्युशन राहते, त्याच्यामुळे जे आपले एनर्जी चेंजेस राहतात त्याला कॅल्क्युलेट करू आपण. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण बघू स्टेट फंक्शन्स. ठीक आहे, स्टेट फंक्शनचा अर्थ काय असते ते मी सांगेल तुम्हाला नंतर. आपण स्टेट फंक्शन्स बघू यू आणि एच. यू म्हणजे राहते आपली इंटरनल एनर्जी आणि एच राहते आपली हीट अंतर. ठीक आहे, चला, तर हे झाले आपले स्टेट फंक्शन्स. मग त्याच्यानंतर आपण बघू कोरिलेट डेल्टा यू आणि डेल्टा एच. आता हे डेल्टा यू आणि डेल्टा एच काय आहे, डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि डेल्टा एच म्हणजे काय असते, डेल्टा एच आपला राहते चेंज इन हीट. हे झाला. मग आपण डिफाईन करू डेल्टा एच साठी स्टँडर्ड स्टेट्स. ठीक आहे, कोणते कोणते स्टँडर्ड स्टेट्स राहतात डेल्टा एच म्हणजे हीट साठी. हीट ऑफ दिस, हीट ऑफ दॅट जे आपण म्हणतात, याचा डिफरंट डिफरंट प्रोसिजर आहे त्यांच्यासाठी आपण बघू डेल्टा एच. मग आपण एन्थॅल्पी चेंजेस ला कॅल्क्युलेट करू इन जे आपले वेगळे वेगळे प्रकारचे रिॲक्शन्स राहतात त्यांच्यासाठी. ठीक आहे, एन्थॅल्पी चेंज म्हणजे डेल्टा एच. मग त्याच्यानंतर आपण बघू स्टेट अँड अप्लाय हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. ठीक आहे, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन काय राहते ते पण आपण नंतरच बघू. मग त्याच्यानंतर आपण बघू डिफरन्शिएट बिटवीन एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, आता हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचा अर्थ काय राहते की ते जे आपले बाहेरचे पॅरामीटर्स आहे एन्व्हायरमेंटचे, आपल्या आजूबाजूचे जे काही पॅरामीटर्स आहे त्याच्याने ते इन्फ्लुएन्स होते. आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय असतात, जे कोणत्याही सबस्टन्सच्या किंवा कोणत्याही रिॲक्शनचा इनिट प्रॉपर्टी राहते. ठीक आहे, ते राहते आपले एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मग त्याच्यानंतर आपण बघू डिफाईन स्पॉन्टेनियस अँड नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस. ठीक आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस काय असतात, मग नॉन स्पॉन्टेनियस. आता याच्यामध्ये आपला कॉन्सेप्ट मग येईल एंट्रोपीचा. ठीक आहे, ते तुम्ही बघितलेली असेल, जे बॅटमॅन न्यू मूवी आलेली होती आपली है ना, बॅटमॅन. त्याच्यामध्ये आणि जे त्याच्या आधी आधी आली होती एक टेनेट. जे हे आपले टेनेट आहे मूवी, याच्यामध्ये रिव्हर्स एंट्रोपीचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, इथे आपण बघू आता की ते कॉन्सेप्ट काय राहते एंट्रोपीचं. मग आणि एंट्रोपीला आपण कोणत्या पॅरामीटर मध्ये बघू, थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन. आणि जे स्पॉन्टेनिटी राहते कोणत्याही सबस्टन्सची, कोणत्याही रिॲक्शनची, त्याच्यासाठी त्याला अप्लाय करू आपण. मग आपण बघू गिब्स एनर्जी चेंज. ठीक आहे, गिब्स एनर्जी चेंज म्हणजे डेल्टा जी. आणि डेल्टा जी आणि स्पॉन्टेनिटी मध्ये आपण
पाहू की कोणता रिलेशनशिप असते, म्हणजे ते कसे रिलेटेड आहे ते बघू आपण. त्याच्यानंतर मग आपण बघू डेल्टा जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, डेल्टा जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. चला सुरू करू आता. मग आपण आपलं जे कोर चॅप्टर आहे ते आपण स्टार्ट करू. ठीक. केमिकल एनर्जी stored by molecules can be released as heat during chemical reactions. When a fuel like methane, cooking gas or coal burns in air, हे माहिती आहे आपल्याला की आता आपण कोणत्याही वस्तूला कंबशन करतो त्याचा, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते, जे आपले हीट आहे ते कुठून येते, केमिकल रिएक्शन होत आहे, कोणते ऑक्सिजन सोबत होत आहे. जेव्हा बर्निंग होत आहे तेव्हा ऑक्सिजन सोबत रिएक्शन्स होत आहे. तर ते जे रिएक्शन्स होत आहे त्याच्यामधून जे हीट निघत आहे तेच आपली स्टोर्ड होती मॉलिक्युल्स मध्ये, तेच आपली होती केमिकल एनर्जी. ठीक आहे. आता हे जे केमिकल एनर्जी आहे ते आपण मेकॅनिकल वर्क करण्यासाठी पण त्याचा प्रयोग करू शकतो. जेव्हा एक इंजिन मध्ये फ्युल बर्न होते किंवा गॅल्व्हॅनिक सेल आहे, जसं की आपला ड्राय सेल आहे, त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करायची आहे, तर ह्या केसमध्ये पण आपण केमिकल एनर्जीचा प्रयोग करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जे खूप आपले वेगळे वेगळे फॉर्म्स आहे एनर्जीचे ते इंटर रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि काही कंडिशन्स मध्ये फॉर्म पासून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म होऊन जातात. ठीक आहे. आता हे जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे यांची स्टडी जे आहे जे आपण करतो ते आपलं सब्जेक्ट मॅटर बनवते थर्मोडायनामिक्स. आणि थर्मोडायनामिक्स मध्ये आपण मुख्यतः काय बघतो की आपण हे नाही बघत की हाऊ आणि ऍट व्हॉट रेट दीज एनर्जी फॉर्मेशन्स आर कॅरीड आउट. ठीक आहे, की कोणत्या रेटमध्ये किंवा कसे फॉर्मेशन झाले ते आपण नाही बघत. पण आपल्याला बघायचं असते की आपलं कोणतंही जे सिस्टम आहे ज्याच्यामध्ये चेंज होत आहे, ठीक आहे, परिवर्तन होत आहे त्या सिस्टम मध्ये, त्याचा इनिशियल स्टेट काय होता आणि फायनल स्टेट काय होता. ठीक आहे. इनिशियल आणि फायनल स्टेट्स ऑफ सिस्टम अंडरगोईंग चेंज. आणि जे लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स आहे जे आपण बघू याच्या नंतर, ते केव्हा अप्लाय होतात, तेव्हाच होतात जेव्हा कोणताही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे. तेव्हा ते एक इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसरा जे इक्विलिब्रियम स्टेट आहे त्याच्यामध्ये शिफ्ट होते. ठीक आहे. आणि जे आपले मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज राहतात, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज कोणते कोणते आहे, प्रेशर, टेम्परेचर, हे आपले टाइम सोबत चेंज नाही होत. कोणतेही सिस्टम जे इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे त्याच्यासाठी टाइम सोबत चेंज नाही होत. चला, तर हे होतं आपलं बेसिक इंट्रोडक्शन की आपला जे चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्सचा त्याचा अर्थ काय आहे. आता आपण बघू थर्मोडायनामिक टर्म्स. ठीक आहे. कोणते कोणते टर्म्स आहे जे आपल्याला बघायचे आहे, शिकवायचं आहे. चला, आता आपल्याला मुख्यतः काय बघायचं आहे की केमिकल रिएक्शन कोणते कोणते होत आहे आणि एनर्जी चेंजेस काय आहे, जे रिएक्शन्स आहे त्यांच्यासोबत कोणते कोणते एनर्जी चेंजेस असोसिएटेड आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिले आपण बघू सिस्टम. सिस्टमचा काय अर्थ असते. थर्मोडायनामिक्स मध्ये सिस्टमचा अर्थ आहे दॅट पार्ट ऑफ युनिवर्स इन विच ऑब्झर्वेशन्स आर मेड अँड रिमेनिंग युनिवर्स कॉन्स्टिट्यूट द सराउंडिंग. ठीक आहे. म्हणजे युनिव्हर्सचा आपला ते पार्ट ज्याच्यामध्ये आपण आपले जे ऑब्झर्वेशन आहे, जे काही आपण नोट करत आहोत, ते वाला जे आहे ते सिस्टम आहे. आणि बाकीचं जितकं पार्ट आहे ते आपला सराउंडिंग मध्ये आहे. ठीक आहे. तर हे झालं सिस्टम आणि हे झालं आपलं सराउंडिंग. सराउंडिंग इन्क्लूड एव्हरीथिंग अदर दॅन द सिस्टम. ठीक आहे. सिस्टमला सोडून जे काही आहे आपले आजूबाजूने ते आपले सराउंडिंग आहे. आणि जे युनिव्हर्स आहे ते बघ दोघांचा समूह आहे. युनिव्हर्स मध्ये काय आहे, एक तर आहे जिथे आपण बघत आहोत म्हणजे सिस्टम, आणि दुसरं जे आहे ते आहे आपली सराउंडिंग. ठीक आहे. एक झालं सिस्टम आणि दुसरी झाली सराउंडिंग. बरोबर. चला, हाऊएव्हर आता इथे बघा, इथे एक स्टेटमेंट आहे, एंटायर युनिव्हर्स अदर दॅन द सिस्टम इज नॉट अफेक्टेड बाय द चेंजेस टेकिंग प्लेस इन द सिस्टम.
म्हणूनच सगळे आपले जे प्रॅक्टिकल पर्पज आहे त्यांच्यासाठी जे सराउंडिंग आहे ते रिमेनिंग युनिव्हर्सचे ते वाले पोर्शन आहे जे आपले सिस्टम सोबत इंटरॅक्ट करू शकतात. ठीक आहे. आणि युजली कोणत्याही सिस्टम मध्ये जेव्हा आपण बघतो तर ते जे सिस्टमचे आजूबाजूची स्पेस आहे, जे नेबरहुड ऑफ द सिस्टम आहे, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ते वाला जे सिस्टम आहे ते रिॲक्ट करू शकते त्याचसोबत. आता एक्झाम्पल साठी बघा, एक बीकर मध्ये दोन सबस्टन्स आहे, ए आणि बी. हे जे बीकर आहे ज्याच्यामध्ये रिॲक्शन मिक्सर आहे त्याला पण म्हणतात सिस्टम. आणि ते रूम जिथे आपलं बीकर ठेवलेलं आहे त्याला पण म्हणतात सराउंडिंग. ठीक आहे. सिस्टम काय आपलं ते बीकर आहे ज्याच्यामध्ये ए आणि बी आहे, आणि जे रूम मध्ये ते सिस्टम ठेवलेलं आहे त्याला पण म्हणतात सराउंडिंग. तेच आपण हे फिगर मध्ये बघू शकतो. फिगर 5.1 आहे, त्याच्यामध्ये एक तर आहे आपला बीकर आणि त्याच्या आजूबाजूने स्पेस आहे ते आहे आपली सराउंडिंग. ठीक आहे. आता सिस्टमला आपण फिजिकल बाउंड्रीज डिफाईन करू शकतो, जसं की एक बीकर आहे किंवा टेस्ट ट्यूब आहे. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की जे सिस्टम आहे ते फक्त एक सेट ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहे. ठीक आहे. आणि ते काय स्पेसिफाय करत आहे, एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम जे आहे स्पेसमध्ये, कोणतीही व्हॉल्यूम कोणत्याही वस्तूची, त्याला ते स्पेसिफाय करत आहे. आणि आपलं जे सिस्टम आपण आपल्या ऑब्झर्वेशनसाठी किंवा रिॲक्शनसाठी घेतलेलं आहे त्याला पण असं समजू शकतो की ते सराउंडिंग्सनी असं सेपरेटेड आहे. ठीक आहे. काहीतरी वॉल आहे त्यांच्यामध्ये, जे आपले वास्तविकतामध्ये पण होऊ शकते आणि इमॅजिनरी पण होऊ शकते. ठीक आहे. तर हे जे सिस्टम आणि सराउंडिंग आहे ते कोणते वॉल पासून सेपरेटेड आहे. आता ते वॉल जे आपले सेपरेट करते सिस्टमला सराउंडिंगने त्याला पण म्हणतात बाउंडरी. ठीक आहे. त्याला पण काय म्हणतात, बाउंडरी. अजून एक टर्म भेटली आपल्याला, 3 टर्म्स बघितलं आपण. एक होता सिस्टम, दुसरा होता सराउंडिंग, आणि तिसरा आपली झाली बाउंडरी. ठीक आहे. सिस्टम, सराउंडिंग आणि बाउंडरी. आणि हे जी बाउंडरी आहे ते कशामुळे डिझाईन केलेली आहे की आपण जे जे काही मुवमेंट्स होत आहे मॅटरचे आणि एनर्जीचे, ठीक आहे, इन आणि आउट ऑफ द सिस्टम, त्याला आपण कंट्रोल करू शकतो आणि त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो की अच्छा आता इतकी एनर्जी आतमध्ये आली, इतकी एनर्जी बाहेर जात आहे. ठीक आहे. तर हे सगळे जे आहे आपले पॅरामीटर्स ते आपण कंट्रोल करू शकतो. हे झाली आपली बाउंडरी, सिस्टम, सराउंडिंग आणि बाउंडरी. आता आपण बघू कोणते कोणते प्रकारचे आपले सिस्टम राहतात. आणि हे जे टाइप्स ऑफ सिस्टम आहे ते आपल्या कोणत्या पॅरामीटरवर बेस्ड आहे, कोणत्या फॅक्टरवर बेस्ड आहे? मुवमेंट ऑफ मॅटर आणि एनर्जी इन अँड आउट ऑफ द सिस्टम. ठीक आहे. जे मुवमेंट आहे त्याच्यावर बेस्ड आहे. आता याच्या बेसिसवर आपण 2 सिस्टम्स बघू शकतो. एक राहते आपलं ओपन सिस्टम, दुसरा राहते क्लोज सिस्टम. अजून एक तिसरं सिस्टम पण राहते, पण ते नंतर बघू आपण. चला, ओपन सिस्टम. याचा अर्थ काय आहे? ओपन सिस्टम मध्ये एनर्जी आणि मॅटर दोघांचाच एक्सचेंज होत आहे सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये. ठीक आहे. एक्सचेंज ऑफ एनर्जी आणि मॅटर बिटवीन सराउंडिंग आणि सिस्टम. आणि याच्यासाठी जर एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला ते आहे प्रेझन्स ऑफ रिॲक्टंट्स इन अन ओपन बीकर. ठीक आहे. बीकर जे आहे त्याच्यावर काही डेट नाही आहे, त्याचं काही झाकण नाही आहे. रिॲक्टंट्स आहे बीकर मध्येच आहे, पण जे बीकर आहे ते ओपन आहे. ठीक आहे. आता या केसमध्ये जे बाउंड्री आहे आपली ते काय आहे? बाउंड्री फक्त एक इमॅजिनरी सरफेस आहे जे आपल्या बीकर आणि रिॲक्टंट्सला एनक्लोज करत आहे. ठीक आहे. तर हे झालं ओपन सिस्टम. मग याच्या नंतर क्लोज सिस्टम. क्लोज सिस्टम मध्ये काहीच एक्सचेंज नाही होत. ठीक आहे. मॅटरचा काहीच एक्सचेंज नाही होत, पण एक्सचेंज ऑफ एनर्जी जे आहे ते होऊ शकते बिटवीन सिस्टम आणि सराउंडिंग. समजलं तुम्हाला?
क्लोज सिस्टम म्हणजे काय अर्थ आहे, की आपल्याला ओपन आणि क्लोज मुख्यतः बघायचं मॅटरच्या हिशोबाने. तर जिथे मॅटरचा एक्सचेंज होत आहे ते ओपन झाला आणि जिथे नाही होत आहे ते झालं आपला क्लोज सिस्टम. कारण की एक्सचेंज ऑफ एनर्जी आहे जे ते आपली ओपन मध्ये तर होतेच, क्लोज सिस्टम मध्ये पण होऊ शकते. ठीक आहे. आता याच्यासाठी जर आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे तर असं बघू शकतो आपण, प्रेझन्स ऑफ रिएक्टन्स इन अ क्लोज वेसल मेड ऑफ कंडक्टिंग मटेरियल. इथे बघा आता वेसल क्लोज्ड आहे म्हणजे मॅटरचा एक्सचेंज तर नाही होऊ शकत. ठीक आहे. पण जे आपलं मटेरियल आहे बीकरचा ते कंडक्टिंग आहे. आता कंडक्टिंग मटेरियल आहे म्हणजे ते हीट पण कंडक्ट करेल, इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट करू शकते. तर ते एनर्जी जी आहे एनर्जी कंडक्शन करू शकते, पण मॅटर जे आहे त्याचं एक्सचेंज नाही होऊ शकत. जसं की कॉपर किंवा स्टील जे आहे, कॉपर किंवा स्टील ते आपले क्लोज सिस्टमचे एक्झाम्पल आहे. इथे हे दोन फिगर बघा. आता फर्स्ट जे आपले फिगर आहे त्याच्यामध्ये ओपन सिस्टम दिलेलं आहे. एक आहे आपली सराउंडिंग्स आणि दुसरे आहे आपले मॅटर किंवा एनर्जी. स्पीकर आपलं सिस्टम झालं आणि जे आजूबाजूचे आहे ते सराउंडिंग्स. मॅटरचे एक्सचेंज पण होत आहे आणि एनर्जीचं पण. एनर्जी म्हणजे हीट आणि वर्क एनर्जी, दोघेही फॉर्म्स एनर्जीचे. आता एनर्जी म्हणजे असंच नाही की फक्त हीट मध्येच व्हायला पाहिजे, ते वर्क पण असू शकते. ठीक आहे, वर्क पण एक प्रकारचा आपला एनर्जीच आहे. हे झालं आपला ओपन सिस्टम. मग आपल्या येते क्लोज सिस्टम. क्लोज सिस्टम मध्ये काय राहते, मॅटरचा एक्सचेंज नाही होऊ शकत. जे मॅटर आतमध्ये आहे ते आतमध्ये आहे, जे बाहेर आहे ते बाहेरच राहील, त्यांचं काय मिक्सिंग नाही होणार. पण जे एनर्जी आहे ते एक्सचेंज होऊ शकते, कारण की मटेरियल कोणता होता, कंडक्टिंग मटेरियल. ठीक आहे, इथे लिहून देतो मी, कंडक्टिंग मटेरियल. ठीक आहे, एवढं समजलं. आता तिसरं सिस्टम बघू आपण. चला, तिसरं सिस्टम आहे आपला आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम मध्ये काय होते, काहीच एक्सचेंज नाही होत आहे एनर्जीचा किंवा मॅटरचा बिटवीन सिस्टम आणि सराउंडिंग. ठीक आहे, तर असं बघू शकतो, एनर्जी, मॅटरचे एक्सचेंज, एनर्जीचे एक्सचेंज. ठीक आहे, तर जे ओपन सिस्टम आहे त्याच्यामध्ये मॅटरचं पण एक्सचेंज होत आहे, एनर्जीचं पण. क्लोज सिस्टम मध्ये मॅटरचा नाही होत आहे, एनर्जीचा होत आहे. आणि जे आयसोलेटेड सिस्टम आहे त्याच्यामध्ये मॅटरचं पण नाही होत आहे आणि एनर्जीचं पण नाही होत आहे. ठीक आहे, तर हे तीन झाले आपले तीन प्रकारचे सिस्टम. आणि याच्यासाठी एक्झाम्पल आपण बघू शकतो, रिएक्टन्स इन अ थर्मस फ्लास्क फॉर एनी अदर क्लोज इन्सुलेटेड वेसल. ठीक आहे, क्लोज्ड वेसल आहे म्हणजे मॅटर नाही एक्सचेंज होऊ शकत. इन्सुलेटेड आहे, तर ते इन्सुलेटेड आहे म्हणजे कंडक्शन पण नाही करू शकत हीट एनर्जीचा. ठीक आहे, हे झालं आपलं आयसोलेटेड सिस्टम. इथे सी वाला फिगर बघा, याच्यामध्ये जे मॅटर आतमध्ये आहे ते आतमध्येच राहील आणि एनर्जी जितकी आहे तितकीच राहील, कारण की मटेरियल आपला क्लोज्ड आहे आणि इन्सुलेटेड पण आहे. ठीक आहे, हे तीन झाले. मग याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट आपला टॉपिक, स्टेट ऑफ द सिस्टम काय होतं. ठीक आहे, आता जे आपल्याला स्टेट ऑफ द सिस्टम जर सांगायचं आहे ते आपण काही काही प्रॉपर्टीजने सांगतो. ठीक आहे, क्वांटिटेटिव्हली जर आपल्याला सांगायचं आहे त्याच्यासाठी आपलं राहते प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ठीक आहे, आणि हे तीन तर झाले आपले मेन जे कोर असतात. अपार्ट फ्रॉम दिस आपलं राहते कंपोजिशन ऑफ द सिस्टम. ठीक आहे, सिस्टमचं जे आपलं कॉम्पोजिशन आहे ते पण राहते याच्यामध्ये. आणि आता मी तुम्हाला म्हणत आहो की आपल्याला सिस्टमला डिस्क्राईब करायचं आहे. ते आपल्याला करायचं आहे, जे कोणताही चेंज झाला त्याच्या पूर्वी आणि त्याच्या आधी पण दोघे केसेस आपल्याला डिस्क्राईब करावा लागतात. आणि जे कोणते सिस्टमचं स्टेट आपल्याला सांगायचं आहे तर आपण कोणत्या व्हेरिएबलचा प्रयोग करतो ते राहते आपले, त्याला आपण म्हणतात स्टेट फंक्शन्स किंवा स्टेट व्हेरिएबल्स. ठीक आहे, हे कोणत्याही थर्मोडायनेमिक सिस्टमचे जे स्टेट राहते ते कशाने डिस्क्राईब होते,
त्याचे मेजरेबल किंवा मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हणजे बल्क प्रॉपर्टीज राहतात. जसं की आपल्याला एक गॅसचा स्टेट डिस्क्राईब करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण गॅससाठी बघू शकतो त्याचं प्रेशर P, व्हॉल्यूम V, टेम्परेचर T, अमाऊंट N. अमाऊंट म्हणजे आपण मोल्स मध्ये सांगतो. युजली आपण कोणत्या पॅरामीटर मध्ये सांगतो ते नंबर ऑफ मोल्स किंवा मोल जे राहतात त्याच्यामध्ये सांगतो. आणि हे जे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे पॅरामीटर्स आहे त्यांना आपण म्हणतात स्टेट व्हेरिएबल्स किंवा स्टेट फंक्शन. आणि कशामुळे आपण त्याचं कारण काय आहे की आपण त्यांना स्टेट व्हेरिएबल्स आणि स्टेट फंक्शन म्हणत आहोत. त्यांचे जे व्हॅल्यू आहे ते फक्त सिस्टमच्या स्टेटवर डिपेंड करते आणि ते तिथे कसे आले, कोणते पाथने आले किंवा कोणत्या प्रोसेसने आले त्याच्यावर नाही डिपेंड करत. फक्त काय सिस्टम आहे, काय स्टेट आहे सिस्टमचा, फक्त तेच पॅरामीटरवर डिपेंड करत. ठीक आहे, तर हेच कारण आहे की स्टेट फंक्शन्सला आपण स्टेट फंक्शन का बरं म्हणतो. बरोबर. आणि कोणत्याही सिस्टमला, कोणत्याही सिस्टमच्या स्टेटला जर आपल्याला कम्प्लिटली डिफाईन करायचं आहे तर असं काही हे रूल नाही आहे की आपल्याला सगळे जितके प्रॉपर्टीज आहेत ते सिस्टमचे सगळे आपल्याला डिफाईन करायला लागेल. कारण की एक सर्टन नंबर ऑफ प्रॉपर्टीजच राहतात जे आपले इंडिपेंडेंटली व्हेरी करतात. आणि हे जे नंबर आहे ते आपला नेचर ऑफ द सिस्टम जे आहे त्याच्यावर डिपेंड करते. एकदा हे जे मिनिमम नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज फिक्स झाले, बाकीचे जे आहे त्यांचे ऑटोमॅटिकली डेफिनेट व्हॅल्यूज येऊन जातात. चला, तर हे होता की आपण स्टेट ऑफ द सिस्टम, कोणताही सिस्टम आपण बघत आहोत त्याच्यामध्ये स्टेटचा काय अर्थ राहते आणि त्याचे काय कंपोनेंट्स राहतात. याच्या नंतर आपण बघू इंटरनल एनर्जी ऍज अ स्टेट फंक्शन. आता आपण आपले जे केमिकल सिस्टम आहे त्याची गोष्ट करत आहोत की ते एनर्जीला लूज करेल किंवा गेन करेल. तर आपल्याला अशी काही क्वांटिटी इंट्रोड्यूस करावं लागेल जे आपल्याला सांगते टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. ठीक आहे, जे आपल्याला महत्वाचं आहे ते आहे टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. आता हे जे टोटल एनर्जी आहे ते आपली कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकते, केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा कोणतीही दुसरी प्रकारची एनर्जी. आणि हे जितके सारे आपले एनर्जीज आहे यांचे जेव्हा आपण सम घेऊ, यांना जेव्हा आपण ऍड करू तेव्हा आपल्याला भेटते टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. आणि थर्मोडायनामिक्स मध्ये आपण त्याला म्हणतात इंटरनल एनर्जी आणि त्याचं नोटेशन काय आहे, यू. ठीक आहे, तर हे जे यू आहे ते आहे आपली इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. आणि ते कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये चेंज होऊ शकते ते बघू आपण. पहिला केस आहे आपला जेव्हा हीट पास होत आहे इनटू किंवा सिस्टमच्या बाहेर, सिस्टमच्या आतमध्ये येत आहे हीट किंवा त्याच्यापासून बाहेर जात आहे. तर हे झालं पहिला केस आपला. दुसरं झालं वर्क इज डन ऑन और बाय द सिस्टम. ठीक आहे, म्हणजे सिस्टम वर्क करत आहे किंवा सिस्टमवर वर्क झालेला आहे, हे दुसरं झालं. तिसरा बघा मॅटर, जेव्हा मॅटर आपला एंटर करते किंवा लीव करते सिस्टमला. तर हे आपले 3 कंडिशन झाले. तर हे तिघही जेव्हा प्रोसेस होईल तेव्हा सिस्टमची इंटरनल एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये चेंज येईल. तर सगळ्यात पहिले आपण बघू वर्क. ठीक आहे, वर्कचा बघू आपण. आता वर्कला समजायसाठी आपण एक सिस्टम घेऊ ज्याच्यामध्ये काही मायन्यूट क्वांटिटी आपण वॉटरची घेतली. ठीक आहे, थर्मस फ्लास्क मध्ये किंवा कोणत्याही इन्सुलेटेड बीकर मध्ये. हे थर्मस फ्लास्क किंवा इन्सुलेटेड बीकर मध्ये का बरं घेतले आपण, कारण की आपल्याला जे चेंज इन एनर्जी जे आहे, फ्लो ऑफ एनर्जी, त्याला निगेट करायचं आहे. ठीक आहे, आता याच्याने काय होईल की सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये कोणत्याही हीटचे एक्सचेंज नाही होणार. जे त्याची बॉडी आहे, बाउंड्री आहे सिस्टमची, त्याच्याने काहीतरी होईल तर कोणताही आपला हीटचे एक्सचेंज नाही होणार. आणि असं जे सिस्टम आहे जिथे आपला सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये काही हीट एक्सचेंज नाही होत आहे त्याला आपण म्हणतात एडियाबॅटिक. ठीक आहे, एडियाबॅटिक. आणि ते मॅनर
ज्याच्यामध्ये असं सिस्टमचा स्टेट चेंज होईल त्याला आपण म्हणतात एडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. एडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय राहते, ते असं प्रोसेस राहते ज्याच्यामध्ये देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय होत आहे, सिस्टम आणि सराउंडिंगच्या मधात कोणताही हीटचा ट्रान्सफर नाही होत आहे. आणि जे वॉल आपली सेपरेट करत आहे सिस्टम आणि सराउंडिंगला, असे वॉलला आपण म्हणतात एडियाबॅटिक वॉल. काय म्हणतात आपण? एडियाबॅटिक वॉल. फिगर 5.3 मध्ये तुम्ही बघू शकता सराउंडिंग आहे आणि सिस्टम आहे. सिस्टमच्या मध्ये काय आहे, मॅटर आणि एनर्जी. कारण की आपली जे वॉल आहे, बाउंड्री आहे, ते आपली एडियाबॅटिक आहे, म्हणजे Q इज इक्वल टू 0. आता हे तर झालं की याच्यामध्ये हीट वाला जे पॅरामीटर आहे त्याला आपल्याला बघायची काही जरूरत नाही आहे. मग आपण बघू आता चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. आणि हे कसं करू आपण काहीतरी वर्क करू ऑन द सिस्टम. ठीक आहे. चला, आता हे जे स्टेट आहे त्याला आपण म्हणू इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टम, म्हणजे स्टेट ए. ह्या पॉइंटवर याचं जे टेम्परेचर आहे सिस्टमचा ते आहे TA. आणि जे स्टेट ए मध्ये आपली इंटरनल एनर्जी आहे सिस्टमची त्याला पण म्हणतात UA. ठीक आहे. तर एक झालं TA आणि UA. आपल्याला जर हे सिस्टमच्या स्टेटला चेंज करायचं आहे, हे दोन प्रकारे आपण करू शकतो. पहिला वे बघा तुम्ही. फर्स्ट वे आपलं काय आहे की आपण कोणताही मेकॅनिकल वर्क करू. ठीक आहे. पहिला आपला जर कोणता रास्ता आहे की आपण मेकॅनिकल वर्क करू. जसं की समजून घ्या 1 किलो जूल. 1 किलो जूल आपण वर्क केला बाय रोटेटिंग अ सेट ऑफ स्मॉल पॅडल, आणि म्हणून आपण वॉटरला चर्न केलेलं आहे. आता जी नवीन स्टेट आली त्याला पण म्हणतात बी स्टेट. इथे जे याचं टेम्परेचर आहे ते आहे TB. आता असं आपल्याला मालूम पडलं की TB ग्रेटर दॅन TA, आणि जे टेम्परेचर मध्ये चेंज झालेलं आहे ते आहे डेल्टा T इज इक्वल्स टू TB मायनस TA. जी आपली इंटरनल एनर्जी आहे सिस्टमची स्टेट बी मध्ये त्याला आपण म्हणतात UB. त्याची चेंज इन इंटरनल एनर्जी झाली डेल्टा U, ते किती झाली UB मायनस UA. ठीक आहे. हे झाली UB मायनस UA. दुसरा आपला जर कोणता रस्ता आहे, आपण हेच अमाऊंट ऑफ वर्क करू. ठीक आहे. म्हणजे 1 जूल तिथे केला होता, 1 जूल इथे पण करू, पण हे इलेक्ट्रिकल वर्क करू आता. ठीक आहे. इलेक्ट्रिकल विथ द हेल्प ऑफ अन इमर्शन रॉड अँड नोट डाउन द टेम्परेचर चेंज. तर आपल्याला हे असं भेटलं की जे टेम्परेचर चेंज आहे ते आपला सेमच आहे जे पूर्वी होता, म्हणजे TB मायनस टी. ठीक आहे. तर एक होता आपण मेकॅनिकल वर्क केलं, आणि दुसऱ्याच कंडिशन मध्ये आपण काय केलं, इलेक्ट्रिकल वर्क केला. सेमच अमाऊंट ऑफ वर्क केला 1 किलो जूल, म्हणजे आपल्याला चेंज इन टेम्परेचर भेटत होता ते सारखंच भेटला दोघे केसेस मध्ये. आणि हेच एक्सपेरिमेंट जे होते ते कोणी केले होते, JP जूल साहेबांनी. आणि त्यांनी आपल्याला हे सांगितलं की फरक आपण केलेला आहे सिस्टमवर, नो मॅटर हाऊ इट वॉज डन. कोणताही पाथ घ्या तुम्ही, ठीक आहे, कसेही पोहोचा तिथे, पण ते सेम चेंज आणेल त्याच्या स्टेटमध्ये. ठीक आहे. जितका आपला टेम्परेचर मध्ये चेंज आपण सिस्टमच्या घेतलेला बघितलेला होता, तेवढंच आपला सिस्टमचं जे स्टेट आहे त्याच्यामध्ये चेंज आहे. तुम्ही कोणत्याही पाथने तिथे पोहोचा. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी आपली अशी क्वांटिटी आहे ज्याची व्हॅल्यू कोणत्याही सिस्टमच्या स्टेटसाठी कॅरेक्टरिस्टिक राहते. आता सिस्टम जे आहे ते कोणत्याही वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये राहू शकते, त्यांच्यासाठी त्यांची प्रत्येकची आपली एक युनिक इंटरनल एनर्जी राहील. पण हे जे राहते इंटरनल एनर्जी ते कॅरेक्टरिस्टिक राहते कोणत्याही सिस्टमसाठी. ठीक आहे. आणि तिथे ए डायबॅटिक वर्क याला पण नोट करतात WAD. W म्हणजे वर्क आणि AD म्हणजे एडियाबॅटिक.
तर हे जे एडियाबॅटिक वर्क आहे ते आपल्याला हवी आहे टू ब्रिंग अबाउट अ चेंज ऑफ स्टेट इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ यू वन स्टेट इन अनदर स्टेट. म्हणजे जे चेंज इन इंटरनल एनर्जी झाली ते कशामुळे झाली? U2 मायनस C1 इक्वल्स टू एडियाबॅटिक वर्क. कारण की हीटचा तर रोल होतच नाही इथे, एडियाबॅटिक प्रोसेस होत आहे. ठीक आहे, तर डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू एडी. म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की जे इंटरनल एनर्जी आहे आपली सिस्टमची ते स्टेट फंक्शन आहे. इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन आहे कोणत्याही सिस्टमसाठी, पाथ फंक्शन नाही आहे. आणि जे आपले IUPACचं कन्व्हेन्शन आहे अकॉर्डिंग टू दॅट आपण असं म्हणतो की जेव्हा पॉझिटिव्ह साईन आहे त्याचा अर्थ असं राहते की एडियाबॅटिक वर्क जे आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि वर्क इज डन ऑन द सिस्टम. वर्क इज डन ऑन द सिस्टम असं म्हणतो आपण. आणि जे इंटरनल एनर्जी राहते सिस्टमची ते वाढते. तसंच जर वर्क बाय द सिस्टम केलेला आहे तेव्हा एडियाबॅटिक वर्क आपला नेगेटिव्ह राहील, कारण की इंटरनल एनर्जी राहील सिस्टमची ते कमी होणार. तर हे आहे आपला एडियाबॅटिक वर्क. दोन प्रकारचे राहते, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. आणि आपण केव्हा म्हणतो की वर्क झालेला आहे सिस्टमवर आणि सिस्टमनी वर्क केलेला आहे. हे जे दोन आपले स्टेटमेंट्स आहे याच्यामध्ये काय डिफरन्स राहते ते आपण इथे बघतो. ठीक आहे, तर हे होतं आपलं एडियाबॅटिक वर्क साठी पॉझिटिव्ह साईन आणि निगेटिव्ह. चला, आपल्याला एक सिस्टम आहे आपल्या जवळ, त्याच्यामध्ये चेंज आणायचा आहे. ठीक आहे, कोणतं चेंज आणायचं आहे? त्याचं टेम्परेचर चेंज करायचं आहे आपल्याला फ्रॉम 25°C टू 35°C. आता जे चेंज इन टेम्परेचर आहे ते किती आहे? +10°C. आणि हे जे 10°C चेंज आपल्याला करायचं आहे हे आपण असं पण करू शकतो की आपण डायरेक्ट त्याला हीट करू आणि 35° पर्यंत घेऊन जाऊ, तेव्हा आपण ते सिस्टमला कूल करू. ठीक आहे, काही डिग्रीज आपण कूल करू आणि मग सिस्टमला आपण फायनल टेम्परेचर जे आहे 35°C तिथे घेऊन जाऊ. हे दोघे वेज जे आहे याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणूनच आपलं जे टेम्परेचर आहे ते पण आपला स्टेट फंक्शन आहे आणि जे चेंज इन टेम्परेचर आहे ते आपलं इंडिपेंडेंट राहते की आपण कोणता रूट घेतलेला आहे. जसं की बघा, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन अ पॉन्ड हे पण आपलं स्टेट फंक्शन आहे. कारण की जे वॉटर जे आपलं पाणी होतं त्याच्या व्हॉल्यूम मध्ये किती चेंज झाला ते इंडिपेंडेंट राहते त्या रूटचा ज्याच्यामध्ये आपण वॉटर फिल केलेलं आहे पॉन्ड मध्ये. रेननी आपण केलेलं आहे फिल किंवा ट्यूबवेलने किंवा दोघांचाही प्रयोग केलेला आहे आपण. कोणत्याही वस्तूने तुम्ही कोणताही पाथ घ्या, जे फायनल व्हॉल्यूम आहे ते तितकंच राहील. ते याच्यावर नाही डिपेंड करत की तुम्ही जर रेनने केलेलं आहे तेव्हा जास्ती होईल, ट्यूबवेलने केलेलं आहे तर कमी राहील त्याच्यामध्ये, असं नाही राहते. बरोबर? ठीक आहे, तर हे झालं आपलं वर्कचा कॉन्सेप्ट. आता आपण बघू हीट. आता आपण जसं की आपण आता इथे वर्क घेतलेला होता, आपण काहीतरी वर्क केला सिस्टमवर किंवा सिस्टमने वर्क केला, त्याच्याने इंटरनल चेंज झाली. ठीक आहे, तसंच आपण सिस्टमची इंटरनल एनर्जीला चेंज करू शकतो बाय ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सराउंडिंग्स टू द सिस्टम और वाइस वर्सा विदाउट एक्सपेंडिचर ऑफ वर्क. ठीक आहे, काहीच आपण वर्क केलेला नाही आहे. ठीक आहे, पण फक्त हीटचा प्रयोग केलेला आहे आपण इथे. याच्या आधी आपण फक्त वर्क करत होतो, इथे आपण आता फक्त ट्रान्सफर ऑफ हीट केलेली आहे. ठीक आहे, आणि हे जे एक्सचेंज झालेलं आहे एनर्जीचा ऍज अ रिझल्ट ऑफ टेम्परेचर डिफरन्स त्याला आपण म्हणतात हीट. आणि याचं नोटेशन काय आहे आपलं? क्यू. स्मॉल क्यू आहे ते आपल्या हीटचं नोटेशन आहे. आणि जे आपण याचा पूर्वी घेतलेला होता एडियाबॅटिक वॉल सेम टेम्परेचर डिफरन्स तेच आपण इथे घेऊ. फक्त इथे डिफरन्स काय आहे की आता इथे ट्रान्सफर ऑफ हीट होत आहे थ्रू थर्मली कंडक्टिंग वॉल्स. याच्या पूर्वी आपण काय घेतलेले होते? एडियाबॅटिक वॉल्स.
एडायबॅटिक वॉल्स म्हणजे जिथून आपण एनर्जीचा एक्सचेंज नाही करू शकतो हीटच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, चला हे बघा फिगर 5.4 जे आहे याच्यामध्ये असं सिस्टम आहे हे जे आपला हीट ट्रान्सफर अलाउ करते थ्रू इट्स बाउंड्री. ठीक आहे, मॅटर आतमध्येच आहे, मॅटरचं एक्सचेंज नाही होत आहे, पण जे हीट आहे त्याचा ट्रान्सफर होत आहे त्याच्या बाउंड्रीचा अक्रॉस. आता जे वॉटरचं टेम्परेचर आहे ते आहे TA इन अ थर्मली कंडक्टिंग वॉल कंटेनर, आणि हे कॉपरने बनवलेलं असं समजू शकतो आपण. आणि त्याला आपण एक खूप मोठा हीट रिझर्व्हायर घेतलेला आहे, त्याचं टेम्परेचर आहे TB, त्याच्यामध्ये एन्क्लोज केलेला आहे. आता जे हीट रिझर्व्हायर आहे त्याचं टेम्परेचर जास्तीच राहील कम्पेअर्ड टू बीकर. तर जे सिस्टमने आपली हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे क्यू, ते आपण मेजर करू शकतो इन टर्म्स ऑफ टेम्परेचर डिफरन्स TB मायनस TA. आणि हे केसमध्ये जे आपली चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ते आहे आपली इक्वल टू हीट ट्रान्सफर, जेव्हा कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर काहीच व्हॉल्यूम नाही काहीच वर्क नाही केलेला आहे. ठीक आहे, डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा क्यू, जेव्हा काहीच वर्क नाही केलेलं आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि इथे पण आपण बघू IUPAC चे कन्व्हेन्शन काय होते. तिथे आपण वर्क साठी बघितलेले होते, इथे आपण हीट साठी बघू. तर IUPAC असं म्हणतं आपल्याला की जेव्हा क्यू पॉझिटिव्ह आहे त्याचा अर्थ काय असते, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टम. ठीक आहे, सराउंडिंगनी सिस्टमवर हीट ट्रान्सफर झालेली आहे आणि इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टमची ते वाढते. ठीक आहे, आणि क्यू नेगेटिव्ह केव्हा आहे, जेव्हा हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग रिझल्टिंग इन डिक्रीज ऑफ द इंटरनल एनर्जी. ठीक आहे, जेव्हा हीट ट्रान्सफर होत आहे सिस्टम पासून सराउंडिंग मध्ये, तेव्हा काय होत आहे, इंटरनल एनर्जी जी आहे ती कमी होते. हे झालं आपलं वर्क साठी आणि हीट साठी. आता आपण बघू एक जनरल केस. ठीक आहे, एक जनरल जर आपण एक फॉर्म्युला बनवलेला आहे, तिथे आपण एकदा क्यू ला 0 करू आणि एकदा डब्ल्यू ला, तर आपल्याला दोघही केस साठी आपला एक्सप्रेशन भेटून जाणार. म्हणजे हे असं केस आहे ज्याच्यामध्ये स्टेट मध्ये चेंज आलेला आहे आणि दोघेही आपण वर्क पण केलेलं आहे आणि ट्रान्सफर ऑफ हीट पण केलेला आहे. दोघे पासून आपला जे स्टेट आहे त्याच्यामध्ये चेंज आलेला आहे. आता चेंज इन इंटरनल एनर्जीचं फॉर्म्युला जे आहे याच्या केसमध्ये, याला मी मोठ्याने इथे लिखतो, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. हे जे आपला फॉर्म्युला आहे हे खूप महत्वाचं आहे आणि याच्यावर जितकं लक्ष तुम्ही देऊ शकता तितकं द्या, कारण की ते वरचे 2 फॉर्म्युला तुम्ही विसरू शकता, पण हे वाला जे फॉर्म्युला आहे ते आपला तुम्ही अफोर्डच नाही करू शकता की याला विसरून जाल. तर हे तर लक्षातच ठेवाच लागेल. चला, डेल्टा इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. आता कोणताही स्टेट गिव्हन चेंज आहे स्टेट मध्ये, क्यू आणि डब्ल्यू आपला व्हॅरी करू शकते की कसं आपण चेंज कॅरी आउट केलेला आहे. पण जे क्यू प्लस डब्ल्यू इक्वल्स डेल्टा यू आहे ते फक्त डिपेंड करेल इनिशियल आणि फायनल स्टेटवर, आणि ते इंडिपेंडेंट राहील ऑफ द वे द चेंज इज कॅरीड आउट, कोणत्या पाथनी कोणत्या वेने आपण कॅरी आउट केलेला आहे चेंज. जर काहीच ट्रान्सफर नाही झालेला आहे एनर्जीचा ऍज हीट किंवा ऍज वर्क आयसोलेटेड सिस्टम मध्ये, म्हणजे डब्ल्यू 0 आहे आणि क्यू पण 0 आहे, तेव्हा डेल्टा यू पण आपला 0 राहते. आणि हेच जे इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू, ते आपलं स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा. ठीक आहे, आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणते आपल्याला, एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट. आणि याला आपण कॉमनली कसं स्टेट करतो ते आपण फिजिक्स मध्ये पण केलेलं आहे आणि केमिस्ट्री मध्ये पण केलेलं आहे याच्या मागच्या चॅप्टर्स मध्ये.
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जे मी लिहितो ना नेहमी LOCOE. तर हे जे LOCOE आहे ते काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे काय नाही आहे, फक्त फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे. ठीक आहे. आणि आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. ठीक आहे. हे झालं आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. चला, एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट. ठीक आहे. इथे बघा, सिस्टम जे आहे ते आयसोलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे काहीच मॅटरच्या एक्सचेंज नाही होत आहे आणि काहीच आपला एनर्जीचा पण एक्सचेंज नाही होत आहे. चला, तर हे आपण टर्म्स बघितलेले होते आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे स्टेटमेंट बघितले. त्याचे ऍप्लिकेशन बघू आता आपण, की कुठे कुठे आपण त्याला अप्लाय करू शकतो. आता खूप सारे आपले केमिकल रिएक्शन्स राहतात ज्याच्यामध्ये आपण गॅसेसचं फॉर्मेशन करू, जे केपेबल आहे ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क किंवा जनरेशन ऑफ हीट वर्क साठी बघू आपण. आता वर्क मध्ये आपण फक्त मेकॅनिकल वर्क घेऊ. ठीक आहे. आणि हे मेकॅनिकल वर्कचा अर्थ काय राहते? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ठीक आहे. प्रेशर व्हॉल्यूम वर्क समजायसाठी आपण एक सिलेंडरला घेऊ. ठीक आहे. आता एक सिलेंडर समजा तुम्ही, ते आहे तुमच्या जवळ. याच्यामध्ये 1 मोल आहे आयडियल गॅस, जे फ्रिक्शनलेस पिस्टनने फिटेड आहे. टोटल व्हॉल्यूम जे आहे गॅसचा ते आहे VI, आणि जे प्रेशर आहे गॅसच्या आतमध्ये ते आहे P. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूम किती आहे गॅसचा? VI, आणि प्रेशर आहे आपला P. जर आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला PEX, जे जास्ती आहे P ने, पिस्टन आपला आतमध्ये जाईल. ठीक आहे. आणि कोणत्या पॉइंट पर्यंत जाईल ते? जेव्हा आतमध्येचं जे प्रेशर आहे ते इक्वल टू नाही होत P एक्सटर्नलने. आता असं समजा की हे जे चेंज झालेलं आहे सिंगल स्टेप मध्ये झालेलं आहे, आणि फायनल व्हॉल्यूम जे आहे सिस्टमची ते आहे VF. ह्या कॉम्प्रेशन जेव्हा होत होता तेव्हा पिस्टन जे आहे ते डिस्टन्स L मूव्ह झालेलं आहे, आणि जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे पिस्टनचा ते आहे A. ठीक आहे. याला आपण फिगर मध्ये बघू, नाही तर आपल्याला काहीच नाही समजणार. हे बघा, हे होतं आपला इनिशियल आणि हे आहे फायनल. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. ठीक आहे. हे दोघे स्टेट्स इथे आहे. जे इनिशियल व्हॉल्यूम होतं पिस्टनच्या आतमध्ये ते होतं VI. फायनल व्हॉल्यूम आहे VF. एक्सटर्नल प्रेशर जे आपण अप्लाय करत होते ते होतं P एक्सटर्नल, आणि जे आतमध्ये प्रेशर आहे ते आहे P. क्रॉस सेक्शनल एरिया जे आहे ते आहे A. ठीक आहे. आणि जे आपला किती डिस्टन्स मूव्ह झालेला आहे जेव्हा तो स्टॉप झाला, तिथून किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला? L. ठीक आहे. आता प्रेशर व्हॉल्यूमचा जर आपण ग्राफ बनवू, तर हे जे एरिया आपला राहते रेक्टँगलचा ते काय होईल? P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. ठीक आहे. व्हॉल्यूम चेंज जे आहे, व्हॉल्यूम व्हॉल्यूम काय राहते आपलं? बेसिकली एरिया इंटू लेंथ किंवा हाईट, म्हणजे डेप्थ म्हणतो आपण. म्हणजे किती झाला चेंज इन व्हॉल्यूम? चेंज इन व्हॉल्यूम आपला राहते V फायनल मायनस V इनिशियल. आता प्रेशरचा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स अपॉन एरिया. आता ह्याच्याने आपण काढू शकतो की फोर्स ऑन द पिस्टन काय आहे. ठीक आहे. प्रेशरचा फॉर्म्युला असते फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचा फॉर्म्युला होईल प्रेशर इंटू एरिया, म्हणजे P एक्सटर्नल इंटू एरिया. एरिया म्हणजे काय? क्रॉस सेक्शन. जे आपलं पिस्टन आहे त्याचं क्रॉस सेक्शन किती आहे, तर हे आपल्याला भेटलं फोर्स P एक्सटर्नल इंटू ए. समजा जर W वर्क होत आहे सिस्टमवर बाय मुवमेंट ऑफ पिस्टन, तर आपण असं म्हणू शकतो की वर्क डन किती होईल? फोर्स इंटू डिस्टन्स, म्हणजे P एक्सटर्नल इंटू A इंटू L. आता हे जे A इंटू L आहे ते आता काय आहे? व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम. आणि हे तर हे किती होईल? P एक्सटर्नल इंटू मायनस डेल्टा V. आता हे मायनसचा अर्थ काय ते मी सांगतो तुम्हाला. तर हे फॉर्म्युला काय बनलं? मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V.
म्हणजे हे झालं असं, मायनस पी एक्सटर्नल इंटू व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. आता हे नेगेटिव्ह साईन आपलं का बरं आलेलं आहे एक्सप्रेशन मध्ये? कारण की आपल्याला वर्क डन साठी कन्व्हेन्शनल साईन पाहिजे, जे आपलं पॉझिटिव्ह राहील. आणि ते काय इंडिकेट करते की इन केस ऑफ कॉम्प्रेशन वर्क जे आहे ते होते सिस्टमचं वर्क, वर्क इज डन ऑन द सिस्टम. आणि इथे व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल जे आहे ते नेगेटिव्ह राहील. आणि नेगेटिव्ह जे आपण मल्टिप्लाय केलेलं जर नेगेटिव्हला तर ते पॉझिटिव्ह होऊन जाते. म्हणूनच जे आपला वर्क साठी साईन आहे ते पॉझिटिव्ह येते. ठीक आहे, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. हे आपल्या येते वर्क साठी पॉझिटिव्ह. आता हे समजा जर प्रेशर आपलं कॉन्स्टंट नाही आहे, प्रत्येक जी स्टेज आहे कॉम्प्रेशनची त्याच्यामध्ये आपलं प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट नाही आहे, पण खूप सारे फायनाइट स्टेप्स जे आहे त्याच्यामध्ये ते चेंज होते. तर जे वर्क डन राहील, जे आपण गॅसवर केलेलं आहे त्याला आपण सम करू ओव्हर ऑल द स्टेप्स. आणि त्याचं समेशन कसं होईल? नेगेटिव्ह ऑफ समेशन पी डेल्टा व्ही. ठीक आहे, हे एक्सप्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मायनस समेशन पी डेल्टा व्ही. तर हे होईल इथे बघा, हे ग्राफ मध्ये आपण बघू शकतो, हे पी व्ही प्लॉट आहे. पी म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम. तर जेव्हा प्रेशर आपला कॉन्स्टंट नाही आहे आणि ते चेंज होत आहे फायनाइट स्टेप्स मध्ये ड्युरिंग कॉम्प्रेशन फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय टू फायनल व्हॉल्यूम व्ही आय. आता जे वर्क डन आहे ऑन द गॅस, ठीक आहे, गॅसवर किती वर्क डन केलेलं आहे ते रिप्रेझेंट केलं आहे आपण शेडेड एरिया. आता दुसरं आपलं कंडिशन कोणतं आहे की प्रेशर आपला कॉन्स्टंट नाही आहे, पण ते चेंज होत आहे ड्युरिंग द प्रोसेस. आणि असं चेंज कसं चेंज होत आहे की ऑलवेज इन्फायनाइटिझमली ग्रेटर दॅन द प्रेशर ऑफ द गॅस. ठीक आहे, म्हणजे जे प्रेशर त्याचं पूर्वी होता गॅसचा त्याचं फक्त थोडंसं जास्ती आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये प्रत्येक स्टेज जे आहे कॉम्प्रेशनचा त्याच्यामध्ये जे आपलं व्हॉल्यूम राहील काय ते खूपच लहान अमाऊंटनी कमी होईल. ठीक आहे, आणि ते राहील आपलं डीव्ही. अशा केसमध्ये आपण वर्क डन जे आहे ऑन द गॅस ते कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्याचा रिलेशन काय आहे आपला? वर्क डन इज इक्वल्स टू नेगेटिव्ह ऑफ समेशन पी एक्सटर्नल इंटू डीव्ही व्ही इनिशियल. हे आहे आपला मेन फॉर्म्युला. हे जे आपला पूर्ण सेगमेंट आहे त्याचा मेन फॉर्म्युला हेच आहे आपला. वर्क डन इज इक्वल टू नेगेटिव्ह समेशन ऑफ पी एक्सटर्नल इंटू डीव्ही. आणि हे जे समेशन करायचं आहे व्हॉल्यूमचा ते आहे फ्रॉम व्ही इनिशियल टू व्ही फायनल. समजलं हे? चल, आणि इथे जे पी एक्सटर्नल आहे प्रत्येक स्टेजवर ते आहे इक्वल टू पी इनिशियल प्लस डीपी कॉम्प्रेशनच्या केसमध्ये. एक्सपान्शनचा जेव्हा प्रोसेस राहील कंडिशन सारखेच राहणार. जेव्हा एक्सपान्शनचा प्रोसेस राहील तेव्हा एक्सटर्नल प्रेशर प्रत्येक वेळा कमी राहील कम्पेअर टू प्रेशर ऑफ द सिस्टम, म्हणजे पी एक्सटर्नल मायनस पी इंटरनल मायनस डीपी. ठीक आहे, चल. आणि जनरल केस मध्ये आपण कसं लिहू शकतो याला? पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू पी इंटरनल प्लस मायनस डीपी. हे वाले जे आपले प्रोसेसेस राहतात त्याला आपण म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेसेस. काय म्हणतात आपण? रिव्हर्सिबल प्रोसेसेस. चला, आता एक महत्वाचं आपण स्टेटमेंट बघू. अ प्रोसेस or change is said to be reversible if a change is brought out in such a way that the process could at any moment be reversed by an infinitesimal change. म्हणजे कोणत्याही प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल केव्हा म्हणतो? जेव्हा जे चेंज आपण केलेली आहे ते असे प्रोसेसनी केलेली आहे की आपण कोणत्याही मोमेंटवर कोणत्याही टाइमवर त्याला रिव्हर्स करू शकतो, त्याला अपोज करू शकतो. फक्त आपल्याला काही
खूपच लहान चेंज करावा लागेल, तेव्हा आपण त्याला करू शकतो. आपलं जे रिव्हर्सिबल प्रोसेस राहते ते खूपच इन्फानाइटली स्लोली प्रोसीड करते. आणि कोणत्या कोणत्या स्टेटनी प्रोसीड करते ते सिरीज ऑफ इक्विलिब्रियम स्टेट्स. आणि ते ह्या फॉर्मॅटनी प्रोसीड करते की जे सिस्टम आणि सराउंडिंग आहे ते दरवेळा एक दुसऱ्यांनी नियर इक्विलिब्रियम मध्ये राहतात. ठीक आहे, एक दुसऱ्यांपासून एक नियर इक्विलिब्रियम जे आहे त्याच्यामध्ये राहतात. हे आहे आपला रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपण जे फॉर्म्युला बघितलेला होता ते काय होता? वर्क डन इज इक्वल्स टू नेगेटिव्ह ऑफ समेशन पी एक्सटर्नल इंटू डीव्ही व्ही इनिशियल टू व्ही फायनल. हे 5.5 सी वाला ग्राफ आहे, जेव्हा प्रेशर आपला कॉन्स्टंट नाही आहे आणि इन्फायनाइट स्टेप मध्ये चेंज होत आहे. ठीक आहे, म्हणजे रिव्हर्सिबल कंडिशन्स मध्ये. आणि हे कॉम्प्रेशन होत आहे आपल्या गॅसच्या. इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आय, फायनल व्हॉल्यूम आहे व्ही एफ. ठीक, आणि जे वर्क डन आहे ऑन द गॅस ते आपलं शेडेड एरियाने आपण बघू शकतो. आता हे तर झाले आपले रिव्हर्सिबल प्रोसेस. जे काही प्रोसेस आपली रिव्हर्सिबल नाही आहे, कॉमन सेन्स आहे की ते कोणते प्रोसेस होईल? इरिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, चला. आता इंटरनल प्रेशर जे राहते आपल्या सिस्टमचा, ते पण एक कॉन्सेप्ट राहते. जेव्हा केमिस्ट्रीमध्ये कोणतेही आपण प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे तर आपल्याला बघायला लागते की जे सिस्टम आहे त्याचं इंटरनल प्रेशर किती आहे. ठीक आहे, वर्कला आपण इंटरनल प्रेशर सोबत रिलेट करू शकतो, सिस्टम आहे त्याचा रिव्हर्सिबल कंडिशन्स मध्ये. आणि त्याच्यासाठी आपल्याला ना जे इक्वेशन आपण लिहिली होती ना, वर्क डन इज इक्वल्स टू नेगेटिव्ह पी एक्सटर्नल डीव्ही समेशन. आणि समेशन कुठून केला होता आपण? व्ही इनिशियल टू व्ही फायनल. त्याला कसं लिहायचं आपल्याला इथे? नेगेटिव्ह ऑफ समेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल. पी एक्सटर्नल आपण काय लिहू? पी इंटरनल प्लस मायनस डीपी इंटू डीव्ही. आता आपल्याला हे माहिती आहे की डीपी इंटू डीव्ही जे आहे ते खूपच लहान आहे. आपण असं लिहू शकतो, वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ समेशन पी इंटरनल इंटू डीव्ही व्ही इनिशियल टू व्ही फायनल. आता जे प्रेशर आहे गॅसच्या पी इंटरनल, जे आपण आता पी लिहू इथे, त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो इन टर्म्स ऑफ त्याचं व्हॉल्यूम किती आहे. आणि हे जे व्हॉल्यूम वाला आहे एक्सप्रेशन, ते आपल्याला भेटते गॅस इक्वेशननी. ठीक आहे, समजा कोणतीही आयडियल गॅस आहे आपल्याजवळ आणि त्याचे एन मोल आहे. ठीक आहे, गॅस इक्वेशन बघा, एन मोल आहे आयडियल गॅसचे. त्यासाठी आयडियल गॅस इक्वेशन काय राहते? पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. म्हणजे पी इज इक्वल्स टू एनआरटी डिवायडेड बाय व्ही. ठीक आहे, समजलं. आता कॉन्स्टंट टेम्परेचरवर, ठीक आहे, कॉन्स्टंट आहे टेम्परेचर आपला. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे कोणता प्रोसेस आहे हे? आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस साठी वर्क डन रिव्हर्सिबल इज इक्वल्स टू मायनस ऑफ एन आर टी बाय व्ही इंटू डीव्ही. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो? मायनस समेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल एन आर टी इंटू डीव्ही अपॉन व्ही. म्हणजे हे कसं झालं? हे नेगेटिव्ह ऑफ एन आर टी. हे जे एन आर आणि टी आहे ते कॉन्स्टंट आहे, तर हे बाहेर आले. समेशन ऑफ डीव्ही अपॉन व्ही. ठीक आहे, आणि कुठून लिमिट्स आहे आपले? व्ही इनिशियल टू व्ही फायनल. तर हे आपल्याला भेटते मायनस एन आर टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय. एल एन जे आहे आपला ते काय आहे? ते आहे आपला नॅचरल लॉग. बरोबर. आणि याला जर आपल्याला लॉग स्केल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तेव्हा काय लिहू आपण? मायनस 2.303 एन आर टी लॉग व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल. हे काय झालं आपलं? वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस. हे वाला जे बॉक्स आहे जे मी आता आउटलाईन केलेलं आहे त्याला हायलाइट करा तुम्ही. हे आपला आहे दुसरा आजचा जे सगळ्यात इम्पॉर्टन्सचा आपला फॉर्म्युला आहे ते हे वाला आहे. वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस, आयडियल गॅस आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये वर्क डन बाय रिव्हर्सिबल प्रोसेस किती राहील? मायनस 2.303 एन आर टी लॉग व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल. ठीक आहे, समजलं.
आपण रिवाइज करू आता. इथे आपण काय बघितलेला होता की रिव्हर्सिबल प्रोसेस काय राहतात, इरिव्हर्सिबल प्रोसेस काय राहतात, इंटरनल प्रेशर कसं राहते सिस्टमचा. मग आपण डिराईव्ह केला आयसोथर्मल प्रोसेससाठी जे आपला एक्सप्रेशन राहील डब्ल्यूचा. मग आपण बघितलं हे जे ग्राफ आहे प्रेशर व्हॉल्यूम ग्राफ, त्याच्यामध्ये आपण कसे काढू शकतात इंटरनल एनर्जी कोणती सिस्टमची, रिव्हर्सिबल प्रोसेसचा अर्थ काय राहते. मग आपण डिराईव्ह केला वर्कचा फॉर्म्युला, ठीक आहे, मायनस इंटिग्रेशन पी एक्सटर्नल इंटू डीव्ही आणि समेशन कुठून आहे व्ही इनिशियल टू व्ही फायनल. हे पिस्टन वाला जे आहे त्याचा एक्झाम्पल घेतला होता. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितलेला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये काय होतं, आयसोलेटेड सिस्टम जे आहे त्याची एनर्जी कॉन्स्टंट राहते, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे. आणि त्याच्या पूर्वी आपण बघितलेला होता, एक होता वर्क साठी, एक होता आपला हीट साठी, आणि मग त्याच्यानंतर आपण हे बघितलं जनरल केस. ठीक आहे. आणि हे जे डायग्राम्स आहे त्याच्यामधून खूप क्लिअर झाला. जे आपण डायग्राम्स बघितलेले होते इथे कोणते कोणते होते, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. ओपन म्हणजे काय असते, मॅटरचं पण एक्सचेंज होत आहे आणि एनर्जीचं पण एक्सचेंज होत आहे. कोणते दोन आपले वस्तूंमध्ये होत आहे, एक आहे सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये, दुसरा होता क्लोज सिस्टम. क्लोज सिस्टम मध्ये एनर्जीचा एक्सचेंज होत आहे पण मॅटरचा एक्सचेंज नाही होत. आणि तिसरा आपल्याला कोणता होता, आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम मध्ये मॅटरचा एक्सचेंज पण नाही होत आहे आणि एनर्जीचा पण एक्सचेंज नाही होत. ठीक आहे. तर हे होते आपले आजचे कॉन्सेप्ट आणि याचे नंतरचे टॉपिक्स आपण नेक्स्ट सेशन मध्ये. ठीक आहे. चला, थँक्यू.